राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा 60वा वाढदिवस आपण संपूर्ण राज्यात एकनाथ हिरक वर्ष आरोग्य असं साजरा करत आहोत। या एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमांतर्गत राज्यभरामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन सुरू आहे। हा एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रम आणि आज असलेला खासदार हेमंत पाटील साहेब यांचा वाढदिवस या दोन्ही कार्यक्रमांचा औचित्य साधत आज नांदेड शहर आणि जिल्ह्यातील ज्या लहान बच्चोंना जन्मता हृदयाला छिद्र आहे अशांच्यासाठी मोफत टू डिको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन आज नांदेड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं होतं। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि किम्स हॉस्पिटल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे शिबिर यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। 350 पेक्षा अधिक बालकांची या ठिकाणी मोफत टू डिको तपासणी झालेली आहे। आताचा जो लेटेस्ट जी माहिती आहे त्यानुसार 60 ते 70 लहान बालकांना याचं निदान झालेलं आहे, ज्यांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे। टप्प्याटप्प्याने या सगळ्या बालकांना ठाण्याला आणणार आपण आहोत आणि यांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करून परत एकदा यांना या ठिकाणी नांदेडमध्ये सुखरूप पाठवणार आहोत। या शिबिरासाठी अथक परिश्रम घेतलेले या हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉक्टर पेरके सर, ठाण्याहून किम्स हॉस्पिटलचे आलेले डॉक्टर श्रीनिवास सर, या ठिकाणचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख सोमनाथ झाटेकर, गजाननजी गिरी, आमचे सचिनजी जारेकोटे, ऋषिकेश गुंदले, या सगळ्या शिवसेना वैद्यकीय सहायकांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यासोबतच खासदार डॉक्टर हेमंत पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला ही सेवेची संधी मिळाली। एकनाथजी शिंदे साहेबांची 61 येत्या 9 फेब्रुवारी 2026 ला आहे आणि त्यांच्या 61 निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक उपक्रम राबवणार आहोत। जी मुलं जन्मता बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, ज्या मुलांना आपण जन्मता कर्णबधीर मुखबधीर म्हणतो, अशा मुलांच्यासाठी मोफत कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीचं वर्षभर आयोजन आपण करत आहोत। या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर ही जन्मता कर्णबधीर मुखबधीर असलेली मुलं देखील बोलू शकतात, ऐकू शकतात, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये ती येऊ शकतात आणि म्हणून आपल्या परिचयातील, संपर्कातील, नातेवाईकातील कोणी असा लहान बच्चू असेल ज्याचं वय 1 वर्ष ते 6 वर्ष याच्या आतमध्ये असेल, या सगळ्या मुलांच्या आपण मोफत कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन आणि ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे यांच्या सहकार्यानं निष्णात डॉक्टर प्रदीप उपल सर यांच्या हाताखाली त्या ठिकाणी करणार आहोत। आणि म्हणून आपल्या परिचयातील कोणी असा गरजू बच्चू असेल जो बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, त्याची नोंदणी आपण आमच्या शिवसेनेच्या शाखेमध्ये करू शकता किंवा आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवली तर आम्ही त्याची पूर्ण नोंदणी करू, त्यांना ठाण्याला आणण्याची व्यवस्था करू आणि त्याची मोफत शस्त्रक्रिया करून परत नांदेडला त्याला बोलता येईल, ऐकता येईल अशी व्यवस्था करून पाठवू। धन्यवाद। बीएसके अंतर्गत जसं आता साहेबांनी सांगितलं त्यानंतर 350 बालकांची आता टू डिको तपासणी झालेली आहे। त्यातल्या अंदाजे 50 ते 55 मुलांना हृदय शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे। अशी ही बालकं आपण आता टप्प्याटप्प्याने किम्स हॉस्पिटलला पाठवून आपल्या आरबीएसके कार्यक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रिया होतील आणि त्यांना त्या शस्त्रक्रिया आपण करून घेण्याच्या मानसमध्ये आहोत, आपण करू। येणाऱ्या काळामध्ये किती येणाऱ्या काळामध्ये आपण असे जे कॅम्प्स आहेत, असे टू डिकोचे कॅम्प असे पुन्हा घेण्याचं आपण वर्षामध्ये कमीत कमी 6 कॅम्प असे आपण घेत असतो। प्रत्येक 2 महिन्याला 3 महिन्याला असं आपण कॅम्प घेत असतो, जेणेकरून आपले जे काही नवीन रुग्ण आहेत, जे नवीन बालकं आहेत, ते आपली कुठलीही बालकं त्यातनं सुटू नये हे आपला हे असतं, कळस असतो की आपण ते बालकं सुटू नये। तसे आपण 2 ते 3 महिन्यामध्ये आपण तसे पुन्हा कॅम्प घेऊ आणि तसे जर रुग्ण सापडले तर आपण त्यांच्यावरती शस्त्रक्रिया सर, या ठिकाणी नवीन आपल्या ECG आणि तपासणी सुरू झाली का? तपासण्याविषयी माहिती सांगा। नाही, आता आपल्याकडे याच्यामध्ये मला सर तुमच्या मार्फत सर्व आपल्या नांदेड जिल्ह्यात सर्व जनतेला सांगायचं की आपल्या बाळाला जर कुठला हृदयरोग, जन्मतः हृदयाचा आजार असेल तर आपण त्याच्यासाठी खर्च लागतो म्हणून घरी बसू नका। आमची विनंती अशी आहे की याला विना खर्च मोफत या शस्त्रक्रिया शासनामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यांच्या मार्फत या सर्व शस्त्रक्रिया होतात। त्याच्यामुळे प्लीज सर्व जनतेला माझी विनंती आहे की जर आपल्या बाळाला कुठले आजार असतील, त्यांना जर खेळताना बाळाला दम लागत असेल, बाळ निळं पडत असेल, असे काही लक्षणं असतील तर माझी सर्व जनतेला विनंती आहे की अशा बाळांना तुम्ही आमच्या आरबीएसकेच्या टीम मार्फत तपासणी करून घ्यावी आणि या बाळांची आपण मोफत शस्त्रक्रिया करू शकतो। त्याच्यामुळे सर्व जनतेला माझं ही विनंती असेल।